या भोंदू बाबा बागेश्वर धामने नागपूरमध्ये आकलेचे तारे तोडल्याच्या नंतर त्याच्यावर माफी मागण्याची वेळ आली। त्यानंतर दुसरा एक बाबा स्वामी आनंद स्वरूप हा काय म्हणतो बघा, युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं। शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढले। पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली। धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्याचं मी शब्दशः समर्थन करतो। त्यांनी माफी मागायची गरज नाही। स्वामी आनंद स्वरूप सनातन धर्मगुरू। आता महत्त्वाचा मुद्दा याच्यात हा आहे की न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे, तरी पण हे लोक नेमकं बोलतात कसे आणि यावर गुन्हे यांच्यावर दाखल का होत नाहीत। रामदासांचा शिवरायाशी संबंध नसल्याचे न्यायालयात सिद्ध। इथून पुढे ही चूक केल्यास कारवाई होणार। औरंगाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। मग नेमकं हे लोक कोणाच्या भरवशावर बोलतात आणि यांच्या तोंडून हे शब्द कोण वदवून घेतं, याचा विचार सगळ्यांनी करण्याची वेळ आली आहे आणि यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण छत्रपतीचा अवमान महाराष्ट्र नाही, भारत देश कधीच सहन करणार नाही।